नमस्कार मित्रांनो. बघा ही बी कशाचं आहे तर ही तांदूळाचं बी आहे. बघा ही किती बारीक बी आहे. ही देशी तांदूळाचं बी आहे. लाल कांडे असते ह्याच्या. बघा आहे का किती बारीक बी आहे. तर आता मी हे साऱ्यात इसकुटून घेतोय बघा. हे बघा आता हे अशा पद्धतीनं इसकुटून घेतोय. बघा हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे इसकुटून. हे बघा हे असं थोडं 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 सप्ताळ इसकटला असं. हे बघ हे असं हलक्या हातानं इसकुटून घ्यायचं. त्याला बाजारभाव चांगला मिळतो आणि खाया चांगला आहे, आरोग्याला चांगला आहे. भेटत नाही कुठं दिसे तांदूळ तर तिला ते तांदूळ आहे तर त्याला खायला चव नाही एवढी. हे बघा हे आता तांदूळचा इसकुटून घेतला तर हे अशा पद्धतीनं हलवायचं आणि तांदूळचा मुजवून टाकायचं. बघा त्याला जास्त खोल टाकलेलं जमत नाही, उगवतच नाही. तर वरचीवर ही असं मुजवून घ्यायचं. बघा साधारण अर्धा इंचाच्या वरच मुजवून घ्यायचं, जास्त मुजवायचं नाही म्हणजे सगळा उगवला जातो. अशा पद्धतीनं कालवायचं असतं खुरप्यानं. हे बघा हे आहे का. आता लगेच ह्याला भिजवून घ्यायचा. कालवून झालं भिजवून घ्यायचं. बघा आता ही भाजी नेमकी पालखीच्या आसपास बघा ही भाजी येईल. पालखीला लोक खात्यात जास्त, वारकरी लोकांना भाजी लागते असली. त्याच्यावर आम्ही टाकली बघा भाजी. खायला चांगले असल्या भाज्या मिळत नाही त्या देशी भाज्या, म्हणून आम्ही बी धरतो याचं टाकतो बघा. धन्यवाद.